हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ऋषवने पटकन त्याच्या पाठीवर थाप मारत विचारलं, अरे काय झालं, तुम्ही ठीक आहात ना? थोडा शांत झाल्यावर विजय छातीवर हात फिरवत आजूबाजूला पाहत म्हणाला, बहुतेक कुणीतरी मनापासून गाली दिली असावी. इकडे अनुषा श्रेयाशी काहीतरी बोलणार इतक्यातच तिचा फोन वाजला. फोनच्या स्क्रीनकडे पाहताच तिच्या चेहऱ्यावर मोठंसं हसू उमटलं. तिने लगेच फोन उचलला आणि आनंदात म्हणाली, आई, कशी आहेस तू? समोरून राधिकाजींचा प्रेमळ आवाज आला. मीही ठीक आहे, तू सांग, माझी बाळ कशी आहे? फोनवर बोलत बोलत अनुषा थोडी दूर निघून गेली आणि त्यानंतर अनुषा निघून जाताच सानियाने श्रेयाकडे पाहत म्हटलं, आता आपल्यालाच शोध घ्यावा लागेल. नक्की डाळीत काही काळं आहे की पूर्ण डाळच काळी आहे? श्रेयानेही मान डोलावत होकार दिला. दोघींनी एकमेकींशी हात मिळवला आणि आपापल्या कामाला लागल्या. इकडे अनुषा फोनवर बोलत असतानाच मागून अविराजने तिला मिठीत घेत तिच्या मानेवर हलकंसं चुंबन दिलं. अनुषा क्षणभर शहारली आणि नकळत अवी असं म्हणाली. तेवढ्यात अविराज अतिशय मृदू आवाजात आणि आकर्षक आवाजात म्हणाला, इतका वेळ हसत हसत कुणाशी गप्पा मारतेस? आणि त्यानंतर फोनच्या दुसऱ्या टोकाला राधिकाजी सगळं ऐकत होत्या आणि परिस्थितीही ओळखत होत्या. समजूतदारपणे त्या म्हणाल्या, बरं बेटा, फिर, एन्जॉय करा, मी आता फोन ठेवते, काळजी घे, असं म्हणत त्यांनी कॉल कट केला. अनुषाने फोन बॅगमध्ये ठेवत थोड्या तक्रारीच्या सुरात अविराजला म्हटलं, काय अवी, आईशी बोलत होते मी, त्यांनी सगळं ऐकलं आणि फोन ठेवला. आता देव जाणे त्या काय विचार करत असतील. डोंट वरी, माझी आई आहे, तिला सगळं समजेल. आणि असं म्हणत अविराजने अनुषाला स्वतःकडे वळवलं. तिचा चेहरा दोन्ही बाजूंनी हातात धरला आणि हलकसं झुकत तिच्या ओठांवर प्रेमळ चुंबन दिलं. क्षणातच अनुषाचे गाल गुलाबी झाले. जिथे हे दोघं आपला सुंदर क्षण एन्जॉय करत होते, तिथेच श्रेया आणि सानिया मात्र आपल्या कामात गुंतलेल्या होत्या. आता तर बिचारे मुलंसुद्धा त्यांच्याकडे विचित्र नजरेने पाहू लागले होते. अशातच दुपार झाली. सगळे जेवणासाठी एका इटालियन रेस्टॉरंटमध्ये गेले. सगळे टेबलावर बसून आपापलं जेवण एन्जॉय करत होते. आणि त्यानंतर बऱ्याच वेळापासून विजय डोळ्यांनीच अविराजला इशारे करत बाजूला येण्याचा प्रयत्न करत होता. पण तो इतका फर्स्ट्रेट झाला होता की त्याचा चेहरा लालबुंद झाला होता. कारण अविराजचं पूर्ण लक्ष फक्त त्याच्या अनुषावरच होतं. तो विजयकडे पाहायलाही तयार नव्हता. अविराज भलेही विजयला नोटीस करत नव्हता, पण श्रेया आणि सानियाची नजर मात्र सतत त्याच्यावरच होती. आणि रंश व ऋषव तर विजयच्या हालचालींमुळे अक्षरशः वेडे झाले होते. विजयकडे रागाने पाहत रंशने ऋषवला म्हटलं, हा माणूस नेमकं करत तरी काय आहे? इथे काय अभिनयाचं ऑडिशन चाललंय का? इतके विचित्र इशारे कशासाठी? त्याला मेसेज करून सांग. प्रेसिडेंट राठोडला थेट मेसेज करून सगळं सांगावं. रंशचं बोलणं ऐकून ऋषवने फोन काढला आणि विजयकडे उपरोधिक नजरेने पाहत मेसेज टाईप केला. अरे अकलेच्या शत्रू माणसा, तुला इतक्या मोठ्या एम्पायरचा CEO कोणी बनवलं? लग्न करून अक्कल गवतावर चरायला सोडलीस का? तुझी अभिनय कला दाखवून झाली असेल तर बॉसला मेसेज करून जे सांगायचं आहे ते सांग. मेसेज वाचताच विजयचे डोळे बारीक झाले. त्याने ऋषवकडे अशी नजर टाकली जणू म्हणत होता, थांब बेटा, नंतर भेटू, मग सांगतो तुला मला CEO कोणी बनवलं आणि माझी अक्कल कुठल्या ग्राउंडवर गवत खात आहे ते. आणि त्यानंतर इकडे ऋषवशी नंतर हिशोब करायचा ठरवून विजयने पटकन अविराजला मेसेज करून वॉशरूममध्ये येण्यास सांगितलं. मेसेज वाचताच अविराजने विचित्र नजरेने विजयकडे पाहिलं.
विजय त्याच्याकडे पाहत जागेवरून उठून वॉशरूमकडे निघाला होता. अविराजही उठून त्याच्या मागे गेला. दोघं वॉशरूमच्या बाहेर पोहोचताच विजयने घाईघाईने सगळं सांगायला सुरुवात केली. सगळं ऐकल्यावर अविराज म्हणाला, मग यात मुलींना का नाही सहभागी करून घ्यायचं? त्यावर विजय त्याला समजावत म्हणाला, अरे बघ ना भाऊ, आपण आल्यापासूनच त्यांच्याच पुढे मागे फिरण्यात आपली सुट्टी कशी संपत चालली आहे हे कळतही नाही. परवा आपण परत जाणार आहोत आणि कालची रात्र तर तू घेतलीसच, उरली आजची रात्र. आमच्याही मनासारखं काहीतरी करण्याची संधी आम्हालाही मिळायला हवी ना. बघ, आता नकार देऊ नकोस. तुला अनुची शपथ आहे. तुला माहीत आहे ना, मी अशा शपथ वगैरे काही मानत नाही. अविराजने अगदी सरळ चेहऱ्याने उत्तर दिलं. त्यावर विजय त्याला चिडवत म्हणाला, नाही रे बाबा, आता तू तो जुना अविराज राहिलेला नाहीस. तू कोणाचं ऐकशील किंवा नाहीस, पण अनुचं मात्र नक्की ऐकशील. मला ते चांगलंच ठाऊक आहे. आपली गोष्ट संपवून दोघेही तिथून निघून गेले. तेवढ्यात जवळच ठेवलेल्या एका मोठ्या फुलदाण्याच्या मागून 2 डोकी बाहेर आली. एक श्रेयाचं आणि दुसरं सानियाचं. अविराज आणि विजय टेबलवरून उठले तेव्हापासूनच हे 2 महान गुप्तहेर त्यांच्या मागोमाग चालले होते आणि इथे येऊन त्यांनी सगळं ऐकूनही घेतलं होतं. अविराज आणि विजय पूर्णपणे तिथून निघून गेल्यावरच श्रेया आणि सानिया बाहेर आल्या. श्रेयाने छातीसमोर हात क्रॉस करत म्हणाली, अच्छा, तर हा आहे प्लॅन. बरे, खूपच बरे, पण दुर्दैवानं असं काही होणार नाही. तिचं वाक्य पूर्ण करत सानिया म्हणाली, कारण आता त्यांच्या प्लॅनमध्ये आपली एंट्री होणार आहे. आपापलं म्हणणं मांडून दोघींनी एकमेकींकडे पाहिलं आणि एक खतरनाक स्मित दिलं. मग त्या दोघीही परत जाऊन आपापल्या जागेवर बसल्या. खाणं चालू असताना टेबल खालून सानियाने व्हॉट्सॲपवर तिच्या बनवलेल्या गर्ल्स ग्रुपवर, ज्याचं नाव होतं पंचपांडव इम्पॉर्टंट नोटीस, अशा हेडिंगखाली काही मेसेजेस पाठवले. एकामागोमाग एक सगळ्या मुलींनी ते मेसेज वाचले आणि मग सगळ्यांनी एकत्रच मुलांकडे रोखून पाहिलं. त्यानंतर सगळ्यांनी एकाच वेळी रिप्लाय केला, डन. सगळ्यांचं जेवण झाल्यावर पुन्हा सगळे शॉपिंगला लागले. पण यावेळी मुलांच्या डोक्यात एक वेगळीच खिचडी शिजत होती आणि मुलींच्या डोक्यात काहीतरी अजूनच वेगळं. अशाच गडबडीत संध्याकाळ झाली आणि हळूहळू रात्रही पडली. आता सगळ्यांना हॉटेलला परतायची वेळ आली. नेहमीप्रमाणे दिवसभराच्या धमालीनंतर सगळ्या मुली गाडीतच झोपून गेल्या होत्या. पण आज त्यांना असं झोपलेलं पाहून मुलांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसत होती. गाड्या हॉटेलबाहेर येऊन थांबल्या. रोज सारखंच सगळे मुलं मुलींना उचलून त्यांच्या रूमकडे घेऊन गेले. आपापल्या रूममध्ये जाण्याआधी सगळे एकमेकांना काहीतरी खुणा करत होते आणि मग रूममध्ये गेले. रूममध्ये पोहोचताच मुलींना आरामात बेडवर झोपून सगळे मुलं पटकन बाथरूममध्ये शिरले. थोड्याच वेळात सगळे फ्रेश होऊन रेडी झाले होते. ऋषभ आणि रंश आपल्या रूममध्ये एकटेच होते, त्यामुळे ते अगदी छाती फुगून मस्त डुलत डुलत रूममधून बाहेर आले आणि खाली गाडीजवळ उरलेल्या दोघांची वाट पाहू लागले. इकडे अविराजच्या रूममध्ये अविराज रेडी होऊन आधी शांत झोपलेल्या अनुषाजवळ गेला. तिच्या कपाळावर हलकीशी किस करत तो अतिशय हळू आवाजात म्हणाला, आय एम सॉरी बच्चा, पण त्या हरामखोर विजयने तुझी शपथ घातली. मी साधारणपणे या सगळ्यांवर विश्वास ठेवत नाही, पण तुझ्या बाबतीत मी कधीच निष्काळजीपणा करू शकत नाही, म्हणूनच जावं लागतंय. आणि त्यानंतर इतकं बोलून तो अलगद पावलांनी रूम बाहेर निघून गेला.
तो बाहेर पडताच अनुषाने डोळे उघडले. दाराकडे पाहत ती हसत म्हणाली, अरे माझा अवी किती गोड आहे, माझ्यावर किती प्रेम करतो. पण सॉरी म्हणू नकोस बेबी, आम्ही सगळ्याही लवकरच तुमच्यात सामील होणार आहोत. खोडकर हसू दे. ती झटपट बेडवरून उठली, दुसरे कपडे उचलले आणि बाथरूमकडे धावली. दुसरीकडे विजयच्या रूममध्ये विजय अक्षरशः पावलं जपून टाकत होता. चुकूनही त्याची बायको जागी झाली तर ती त्याला मारून थेट पॅरिसच्या स्मशानात पुरून टाकेल याची त्याला पूर्ण खात्री होती. कसा बसा तो लवकर रेडी झाला. आरशात स्वतःकडे पाहत हळूच म्हणाला, काय जबरदस्त दिसतोय मी आज. खरंच सांगतो, आज जर मुली सोबत असत्या तर काय झालं असतं देव जाणे. पटकन फोन हातात घेत तो म्हणाला, चल विजय पटकन निघ, सगळे आतापर्यंत बाहेर गेले असतील. मग झोपलेल्या श्रेयाकडे एक नजर टाकत तो हळूच म्हणाला, बस ग माझी जान, अशीच झोपून राहा. आम्ही फक्त जाऊन आलो, आपलं काम उरकलं आणि लगेच परत आलो. आणि तो झटपट रूममधून बाहेर पडला. विजय बाहेर पडता श्रेया उठून बेडवर बसली. बंद दाराकडे रोखून पाहत ती पुटपुटली, आज तुम्हालाच कुठे लांब वेळेआधी झोप लावू का मी तुला. मुलींचा फारच शौक दिसतोय ना, त्या तुझ्यासोबत काय करतात हे मला माहीत नाही, पण आता बघ तुझी बायको तुझ्यासोबत काय करते ते तू आधी पोहोच, मी मागून येतेच. असं म्हणत तिने कपडे उचलले आणि बदलायला निघून गेले. खाली सगळे मुलं एकाच गाडीत बसले होते. ड्रायव्हिंग सीटवर ऋषभ, त्याच्या शेजारी पॅसेंजर सीटवर रंश आणि मागे अविराज व विजय. गाडी सुरू झाली आणि ते आपल्या ठिकाणाकडे निघाले. थोड्याच वेळात सगळ्या मुलीही खाली आल्या, गाडीत बसल्या आणि निघाल्या. खरं तर मुलांचा प्लॅन असा होता की रोजसारखं दिवसभर फिरून थकलेल्या मुली झोपल्यावर ते आपला प्लॅन अंमलात आणायला बाहेर पडणार आणि मुलींचा प्लॅनही तसाच होता. आज झोपल्याचं नाटक करायचं. मुलं त्यांच्या ठिकाणी निघाली की आपणही त्यांच्या मागेच जायचं. आणि त्यानंतर सुमारे 1 तास ड्राईव्ह केल्यानंतर ते एका ठिकाणी पोहोचले. मुलींनी आपली गाडी थोड्या अंतरावर पार्क केली आणि मुलांना शोधत आतल्या दिशेने चालू लागल्या. समोरचं दृश्य पाहून सगळ्या मुलींचे डोळे विस्फारले. त्यावेळी ते एक बीच एरियामध्ये होत्या. रात्रीच्या वेळी तो बीच अजूनच सुंदर दिसत होता. ते ओमाहा बीच होतं. पॅरिसमधल्या सुंदर बीच एरियामधलं एक. रात्री समुद्राच्या ये-जा करणाऱ्या लाटा पांढऱ्या मोत्यांसारख्या चमकत होत्या आणि त्या ठिकाणाच्या सौंदर्यात अजून भर घालत होत्या. समोरच मुलांनी बोनफायर आणि बार्बेक्यूची छान अशी व्यवस्था केली होती आणि मुलांचा एन्जॉयमेंट सुखाच असणार नव्हता, ज्यामुळे तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या ड्रिंक्सचीही व्यवस्था होती. मुली थोड्या अंतरावर लपून मुलांवर नजर ठेवू लागल्या. तेवढ्यात बिपाशा कुजबुजत म्हणाली, अरे आपण असे लपून का बसलोय, आपण त्यांच्या समोर नाही जायचं का. तेव्हा श्रेया तिला शांत करत म्हणाली, अगं हळू बोल. हो जायचं आहे, पण आता थोडा वेळ इथेच थांबूया. आधी त्यांचं बोलणं ऐकूया. मला हे बघायचं आहे की या गुप्त पार्टीत फक्त हेच लोक आहेत की अजून कुणी मुली येणार आहेत. असं म्हणत तिने हाताची मूठ आवळली आणि विजयकडे पाहत पुढे म्हणाली, आणि जर तसं काही निघालंच तर आज या माणसाला मारून या बीचवर पुरून टाकेन, नाहीतर समुद्रात वाहून लावेन. श्रेया इतकी चिडलेली पाहून अनुषा तिला शांत करत म्हणाली, अगं माझ्या झाशीच्या राणी, कायम माझ्या भावाच्या जीवावर का उठतेस. इथे कोणतीही मुलगी येणार नाही, ठीक आहे. आणि तुला वाटतं अवी काही सपोर्ट करेल. शांत राहा आणि ते काय बोलतायत ते ऐक. अनुषाचं बोलणं श्रेयालाही पटलं.
त्यामुळे तिने काही न बोलता समोर बोन फायरजवळ उभ्या असलेल्या मुलांकडे लक्ष देत त्यांचं बोलणं ऐकायला सुरुवात केली. आणि त्यानंतर समोर विजय विस्कीचे पॅक बनवत होता. त्यातला एक ग्लास अविराजकडे देत तो आनंदात म्हणाला, हे घे कमो, तुला जसं आवडतं तसंच बनवलंय. विजयने कमो म्हटल्यावर अविराजने त्याच्याकडे रागाने पाहिलं, पण हातातून ड्रिंक घेतली. मग सगळ्यांनी एकत्र चिअर्स केलं. 1-2 घोट घेतलेच होते. तेवढ्यात विजय अविराजकडे पाहत म्हणाला, मला माहीत होतं, अनुची शपथ, तू कधीच नाकारू शकणार नाहीस आणि नक्की नक्की येशील. त्यानंतर अविराजने त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. डोळे फिरवत तो बार्बेक्यूकडे गेला आणि स्टिक्स उलटवू लागला. त्याला असं निघून जाताना पाहून विजय ऋषभ आणि रंशकडे पाहत ड्रिंकचा घोट घेत म्हणाला, माझा राज किती बदललाय नाही. खरंच माझ्या बहिणीच्या आयुष्यात आल्यावर त्याचं सगळंच किती चांगलं झाले. तो राज ज्याला कधी कुणाची पर्वा नव्हती, जो नेहमी स्वतःच्या मनासारखंच करायचा, आईचंही ऐकत नसे, कायम कामालाच पहिलं स्थान द्यायचा. एक दिवसाचंही सुट्टी त्याला नको असे वाटायची. आज बघा, सगळ्यात आधी अनुचा विचार करतोय, स्वतःच्या जीवापेक्षा जास्त तिची काळजी घेतोय, तिची प्रत्येक लहान मोठी गोष्ट ऐकतोय, मानतो आणि सगळ्यात आधी अनु आणि तिच्या आनंदाला ठेवतोय. आणि बघा, तिच्या एका शब्दावर सगळं काम सोडून ही ट्रिप अरेंज करून इथे आलाय. हा कमीना बोलून दाखवत नाही, पण जसा तो अनुवर प्रेम करतो तसं प्रेम क्वचितच कुणी कुणावर करत असेल. विजयचं हे सगळं बोलणं ऐकून अनुषा दूर बार्बेक्यू करत असलेल्या अविराजकडे प्रेमळ नजरेने पाहू लागली आणि हळूहळू म्हणाली, खरंच अवि माझ्या आयुष्यात आला आहे हे माझ्यासाठी एखाद्या आशीर्वादासारखंच आहे. माझ्या सगळ्या उणिवा, मला न मिळालेल्या प्रत्येक गोष्टीच्या बदल्यात मला अवि मिळाला आहे. मी बोलण्याआधीच मला काय हवं आहे ते तो करून देतो. माझ्या डोळ्यात पाहूनच माझ्या मनात त्या क्षणी काय चाललंय ते ओळखतो. अनुषाच्या बोलण्यामुळे सगळ्या मुली तिला चिडवू लागल्या आणि लाजेमुळे अनुषाचे गाल गुलाबी झाले. दुसरीकडे विजयचं बोलणं संपताच ऋषभ म्हणू लागला, फक्त बॉसच नाही, श्रेया भाभी आल्यापासूनच तुम्ही स्वतः किती बदललात हे तुम्हाला माहीत आहे का? आधी कधी तुमचा पाय या देशात तर कधी त्या देशात असायचा. तुम्हाला कधीही असं वाटू नये की तुमचं कोणी नाही, कुटुंब नाही म्हणून तुम्ही स्वतःला कायम कामात बुडवून ठेवायचात. मोकळ्या वेळेत फक्त क्लब. आणि आता बघा, लग्न झाल्यापासून एकदाही इंडिया सोडून कुठे गेला आहात का? ऑफिसमधून वेळेवर घरी परतता, कारण आता घरी तुमचीच वाट पाहणारी कोणीतरी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जगासमोर तुम्ही एक वेगळे असता, पण भाभीसमोर पूर्णच वेगळे, ज्याच्यापासून संपूर्ण बिझनेस वर्ल्ड आणि देश घाबरतो, ज्याच्याशी डोळ्यात डोळे घालून बोलायचीही हिंमत करत नाही, तोच माणूस आपल्या बायकोसमोर जणू तिच्यापासूनच घाबरतोय असा वागतो. तुम्हीही त्यांच्यावर काही कमी प्रेम करत नाहीत. आणि त्यानंतर ऋषभच्या बोलण्याला दुजोरा देत विजय हसत म्हणाला, अरे, मी तर संपूर्ण जगासमोर ओरडून सांगू शकतो की मी माझ्या जीवापेक्षा जास्त प्रेम करतोय तिच्यावर. आता लाजायची वेळ श्रेयाची होती आणि तिला चिडवायची वेळ सगळ्यांची होती. विजयकडे पाहत श्रेयाने हसतच पागल माणूस असं म्हटलं आणि लाजून स्मित केलं. बरं, आता तुम्हा सगळ्यांना आपल्या आपल्या जोडीदारांच्या प्रेमाबद्दल ऐकून लाजायला झालं असेल तर आपण त्यांच्याकडे जाऊया का? मला तर बार्बेक्यूचा वास अक्षरशः ओढून घेतोय. मिस्टर राठोड काय जबरदस्त कुकिंग करतायत. माझा आता अजिबात थांबत नाहीये, मी चालले. आणि त्यानंतर सानियाने थोड्या वैतागलेल्या सुरात म्हटलं, पुढे जायला सुरुवात केली. तेवढ्यात आकृतीने तिला मागून ओढत म्हणाली, थांब, एक एक करून जाऊया.
आणि मग त्यांचे रिॲक्शन्स पाहूया. तिकडे मुलांवर तोपर्यंत थोडीफार नशा चढली होती. त्यात मध्ये मध्ये वाहणारी ती थंडगार समुद्राची हवा म्हणजे आगीत घीज ओतल्यासारखीच होती. विजयने आपला ड्रिंक संपवून ग्लास खाली ठेवत म्हटलं, यार ऋषव, मुलींशिवाय तर आलोच खरं, पण आता वाटतंय त्यांना सोबत आणलं असतं तर अजून मज्जा आली असती. यावर ऋषव चिडवत म्हणाला, काय मज्जा आली असती? त्या नॉनस्टॉप ऑल इंडिया रेडिओला पाहिलं नाही का तुम्ही? ती इथे असती तर आत्तापर्यंत बडबड करून माझे सगळे कान पोखरले असते. बरं झालं आली नाही. हे बोलतानाच त्याची नजर विजयच्या मागे गेली. अरे, वाटते देवाने तुमची प्रार्थना ऐकली आहे. जरा मागे बघा. विजयने मागे वळून पाहिलं तर श्रेया अगदी त्याच्या मागेच उभी होती. आणि त्यानंतर तिला अचानक समोर पाहून विजयने डोळे 2-3 वेळा चोळले आणि पुन्हा समोर पाहत म्हणाला, अरे यार, मी नेमकी कोणती ड्रिंक घेतली आहे? मला तर श्रेयात समोर दिसते. आणि ऋषवकडे वळताच त्याची नजर त्याच्या मागे गेली. हसत तो म्हणाला, वाटते देवाने तुझी मात्र ऐकली नाही. मागे बघ जरा. विजयला हसताना पाहून ऋषव म्हणाला, तुम्ही असे हसताय जणू माझ्या मागे तीच. आणि त्यानंतर इतक्यात हळूच मान वळून मागे पाहिलं तर सानिया तिथे उभी राहून त्याला रागाने घुरत होती. सानियाला पाहताच ऋषव उडतच म्हणाला, अरे मला पण ती बडबडीची दुकानच दिसते. तुम्ही आम्हाला काय पाजलंय? ऋषव आणि विजयच्या या हालचालींना कंटाळून सानिया आणि श्रेया पुढे येत त्यांना स्वतःकडे वळवत म्हणाल्या, तुम्ही बरोबरच पाहताय, आम्ही खरंच इथेच आहोत. आता दोघांनाही जणू हार्ट अटॅक यायचाच बाकी होता. दोघांनीही घशातला कोरडा गिळत अडखळत विचारलं, तुम्ही दोघी इथे? श्रेयाने विजयचा कॉलर पकडत गोड आवाजात टोमणा मारला. होय, आम्ही आहोत इथे. हा सगळा प्लॅन तुमचाच होता ना? आमच्याशिवाय मज्जा करायची होती ना? त्यानंतर विजयने नकारार्थी मान हलवत स्वतःला श्रेयाच्या हातातून सोडवलं आणि सरळ पळ काढली. विजय असं ओरडत श्रेयाही त्याच्या मागे धावली. तिकडे सानियाने मुठी आवळत ऋषवकडे पाहत म्हटलं, तर काय म्हणत होता तुम्ही? मी आल्यावर इथे काय होतं? नीट ऐकू आलं नाही. जरा परत बोला. ती एक पाऊल पुढे येताच ऋषव मम्मी वाचव असं ओरडत मागे पळू लागला. सानियाही त्याच्या मागे धावली. त्यात शांत समुद्र किनाऱ्यावर आता ते चौघे एकमेकांच्या मागे वेड्यासारखे धावत होते. हे सगळं पाहून रंज हसून हसून वाळूत लोळण घेत होता. हसतच तो म्हणाला, सिंगल असण्याचा एवढा आनंद मला आजपर्यंत कधीच झाला नव्हता. आणि पुन्हा एकदा जोरात हसू लागला. बेचारीच्या हसण्यावर नजर लागावी अशा पद्धतीने बिपाशा आणि आकृती त्याच्या दोन्ही बाजूनी येऊन बसल्या. एकमेकींकडे पाहत त्या हसत म्हणाल्या, तुझं हसून झालं असेल तर पटकन आमच्यासाठी ही पॅक बनव. त्या दोघींना पाहताच रंजचं हसू जणू गॅस बलूनसारखं उडून गेलं. तिकडे सगळे एकमेकांना पकडण्यासाठी धावपळ करत होते. त्याचवेळी अविराज एका हातात विस्कीचा ग्लास धरून दुसरा हात पॅन्टच्या खिशात घालून समुद्राच्या लाटांमध्ये उभा होता. रात्रीच्या आकाशात चमकणाऱ्या त्या सुंदर चंद्राकडे पाहत तो काहीतरी विचारात हरवलेला होता. तेवढ्यात कुणीतरी मागून येत त्याला घट्ट मिठी मारली. त्या व्यक्तीने अविराजच्या छातीवर हात ठेवत आपलं डोकं त्याच्या पाठीवर टेकवलं. त्याच वर्षातूनच अविराजला समजलं की ती कोण आहे. त्याने शांतपणे आपला डावा हात मागे नेत आपल्या छातीवर गुंडाळलेल्या त्या 2 हातांवर ठेवला आणि हळूच म्हणाला, बाळा, तुला इथला पत्ता कसा लागला? हे ऐकताच अनुषा पुढे येत अविराजला समोरून मिठी मारत त्याच्या छातीवर डोकं ठेवून म्हणाली, कळलं, बस. यानंतर दोघेही काहीच न बोलता एकमेकांच्या मिठीतच समुद्राच्या लाटांमध्ये शांतपणे उभे राहिले.
येणाऱ्या जाणाऱ्या लाटा त्यांच्या पायांना भिजवत होत्या. काही वेळानंतर सगळेजण बोनफायरच्या भोवती गोल करून बसले होते. समोर बार्बेक्यूचे वेगवेगळे पदार्थ आणि प्रत्येकाच्या हातात आपापल्या ड्रिंक्स होते. वातावरण अतिशय छान आणि उत्साही झालं होतं. तेवढ्यात रिषव गाडीकडे जाऊन एक गिटार घेऊन आला आणि रंशकडे देत म्हणाला, चल आता सुरू कर. ही कसली जबरदस्तीची रिक्वेस्ट आहे? रंशने विचित्र चेहरा करत रिषवकडे पाहत विचारलं. त्यावर रिषवही त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाला, ओ हॅलो मिस्टर, मी तुझ्याकडे रिक्वेस्ट केली असं कुणी म्हटलं? तू कंपनीत दिलेल्या फाईलमध्ये मी पाहिलं होतं. तुला गिटार वाजवता येतो, गाता येतं. आज जरा तपासूनच पाहूया, खरंच येतं की फक्त मोठमोठ्या गप्पा मारतोयस? रंश काही बोलला तेवढ्यात अनुषा लगेच म्हणाली, अरे बेडकासारखा काय भाव खातोयस? सगळ्यांसमोर परफॉर्म करून दाखव ना. अनुषाने एवढं म्हणताच रंशने अजून एक शब्दही न बोलता गिटार उचलला. आपल्या सिलीचं म्हणणं तो टाळू शकत नव्हता. त्याने डोळे मिटले, गिटार वाजवायला सुरुवात केली आणि गाणं गायलाही लागला. तुम्हें दिल निसार करते, तुम्हें जा निसार करते, तुम प्यार करने देते तो तुम्हें कितना प्यार करते. नंतर त्याने डोळे उघडले. अनुषाकडे पाहत हात पुढे करत गायलं, एक बार करने देते तो तुम्हें कितना प्यार करते. रंशच्या या अचानक कृतीमुळे सगळ्यांची नजर नकळत अविराजकडे वळली. पण अविराज मात्र अगदी शांतपणे बसून आपलं ड्रिंक एन्जॉय करत होता. अनुषाने हसत रंशचा हात आपल्या हातात घेतला. तिचा हात मिळताच रंशच्या चेहऱ्यावरही गोड असं हसू उमटलं आणि तो पुन्हा गायला लागला, तुम्हारे सारे मौसम ना हम बाहर करते, तुम प्यार करने देते तो तुम्हें कितना प्यार करते, एक बार करने देते तो तुम्हें कितना प्यार करते. रंशने ओळी पूर्ण करताच अनुषा आनंदाने टाळ्या वाजवू लागली. त्यानंतर सगळ्यांनीच त्याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवल्या. तेवढ्यात रिषवने सानियाकडे तिरक्या नजरेने पाहत गाणं सुरू केलं. आंखों पर तुम्हारी अक्सर गजल सुनाते, आंखों पर तुम्हारी अक्सर गजल सुनाते, कितनी वफा है इस दिल में हर दिन तुम्हें दिखाते, तारीफ हम तुम्हारी यूं बेशुमार करते, तुम प्यार करने देते तो तुम्हें कितना प्यार करते. तो चंद्र दाखवतोय आम्हाला, त्याची जागा कुठे आहे? त्याची जागा कुठे आहे? चंद्राला ढाकून टाकेल मेघात, अशा लाजवाबपणे. तुम्ही प्रेम करायला दिलं असतं तर तुम्हाला किती प्रेम करायचं? एकदाच संधी दिली असती तर तुम्हाला किती प्रेम करायचं? तुम्हाला किती प्रेम करायचं, असं या गाण्याचा अर्थ. गाणं म्हणत विजय श्रेयासोबत नाचत होता. गाणं संपताच त्यांचा डान्स देखील संपला आणि त्याच क्षणी सगळे विजय आणि श्रेया यांना टाळ्यांचा आवाजात देत होते. अनुषा आपल्या जागेवरून उठली आणि दोघांकडे जाऊन त्यांची लाडकी माती घेत म्हणाली, अरे आता मम्मी असती तर हीच करत असती. हाय रे, माझ्या मुलांना कुणाची नजर लागली नाही यावर काळजी करायची होती. ती बिलकुल राधिकाजीसारखी बोलत होती. अनुषाला ती नक्कल करताना पाहून विजयने हलकेच तिच्या डोक्यावर हात ठेवला. हात मारत हसत म्हणाला, अच्छा बेटा, मम्मीची नक्कल करायची का? अनुषा लगेचच म्हणाली, सॉरी, आणि विजयला हग करून घेतलं. विजयनेही हसत तिचं हग परत तिला तिच्या पाठीवर हलकेच हात फिरवला. दोघांना पाहून सगळे हसले. सगळे परत आपल्या जागी बसले. अनुषा आनंदाने चहकली. मज्जा आली. तुम्ही सगळे काय गात आलात, खूप छान. आणि विजय आणि रिषवकडे पाहून म्हणाली, गाण्याद्वारे प्रेमाचं इजहार चाललं होतं वा वा. आणि त्यानंतर अनुषाला इतकं आनंदी पाहून अविराजनं तिच्याकडे पाहत विचारलं, तुला हे सगळं आवडलं का?
आणि त्यानंतर अनुषा लगेच म्हणाली, ऑब्वियसली, कुणाला आवडणार नाही? किती स्वीट आणि रोमॅन्टिक होतं. अनुषाच्या बोलण्यावर अविराजने मनात काही विचार केला आणि एक तिरकी स्मित हसली, जी फक्त विजयला दिसली. विजयच्या डोक्यातही काहीतरी आले आणि त्याने अनुषाकडे पाहून म्हणाला, पण अनु, आपण सगळे गाणं गायलो, पण एक होता जो शांत बसला होता. आणि मजेदार म्हणजे गाणं आपल्याला जमतही नाही तरी आपण गायलो, आणि ज्याची आवाज ऐकून कुणीही पागल होईल, त्याने एकही शब्द नाही म्हटला. अनुषा उत्सुकतेने विचारते, तुम्ही कोणाची गोष्ट करताय भाई? अवी आणि गाणं खरंच? त्यानंतर अविराज आता विजयकडे एवढ्या तीव्र नजरेने पाहत होता की जर डोळ्यांनी मारता आलं असतं तर विजय आधीच बोलून टाकलं असतं. विजयने अविराजच्या तीव्र नजरेची जाणीव होती. तेवढ्या वेळी लगेचच पुढे जाऊन गिटार घेतला आणि अविराजकडे देत म्हणाला, चल राज, सगळ्यांना दाखव की तू काय करू शकतोस. आता सगळ्यांचे लक्ष अविराजवर होते. सर्वांना पाहायचं होतं की अविराज गिटार वाजवून गाणं गातो का, की विजयच्या वर वाजवतो का. अरे भाई, राहू दे ना, त्यांना आवडत नाहीत हे सगळं, अनुषा परिस्थिती समजून हसत म्हणाली. त्यानंतर अनुषा इतकं म्हणताच सगळ्यांना आश्चर्यचकित करत अविराजने विजयच्या हातून गिटार घेतला आणि वाजवायला सुरुवात केली. गाणं सुरू केलं, तुमच्यामुळेच दिल धडधडतो, श्वासांसारखे आहात असं वाटतं, तुम्हाशिवाय जाऊन पावले माझी रुजतात. आता आयुष्यात काही होईल, पण एक गोष्ट नक्की, प्रेम हो जेव्हा प्रेम हो, प्रत्येक वेळी हो, फक्त तुमच्यामुळे हो. प्रेम हो अथांग हो, प्रत्येक वेळी फक्त तुमच्याचमुळे हो. अविराज एकटक अनुषाकडे पाहून गात होता. गाण्यातून त्याने आपल्या भावनांचा ठराविक शब्दांमध्ये नाही तर हृदयातून इजहार केला. सर्वजण आणि अनुषा स्वतःच विस्मित करून अविराजला पाहत होते. खरोखरच अविराजने अनुषासाठी सगळ्यांसमोर गाणं गायलं होतं. अनुषा काही आठवत असताना तिच्या डोळ्यांमध्ये प्रेमाने अविराजकडे पाहत होती आणि नजरा भिडवत अनुषा गाणे गात झाली. तुम जे नाहीत होताच सोबत, तसे तर हृदयाचा प्रवास होता एकटाच, निशब्द राहून झोपेतही जागीच माझ्या नजरेतच. अविराज आपला हात पुढे करून अनुषाला जवळ येण्याचा इशारा करत गाणे सुरू ठेवतो. जवळ माझ्या पलकांवर ठेवू जितकेही स्वप्न आहेत सगळे, जवळ माझ्या पलकांवर ठेवून जितकेही स्वप्न आहेत सगळे, ओठांवर माझ्या उघडायला लागली हृदयात दडलेली इच्छा. अनुषा अविराजचा हात धरून आपल्या जागेवरून उठली आणि अविराजच्या जवळ जाऊन त्याच्या तोंडासमोर त्याच्या कुशीत बसली. अविराजने तिला घट्ट हृदयस्पर्शी हग केला. दोघेही एकत्र गात गेले, प्यार हो जब, हर बार हो तुमसे ही, प्यार हो बेशुमार हो, हर बार हो तुमसे ही. अविराजने गिटार घेऊन पुन्हा प्ले करायला सुरुवात केली आणि अनुषा गात राहिली. तुम पे रुके तुमसे चले, तुम्हें लम्हे मेरे अब तो यहाँ है, राहें मेरी तुम पे थमे, अब है मुझे जाना कहाँ है. अनुषा नंतर अविराज पुढे गात राहिला. तुम बिन चलू तो कदमों से मेरे ये रूठ जाए जमीन, तुम बिन चलू तो कदमों से मेरे ये रूठ जाए जमीन, महसूस दिल ने जो भी किया है लफ्जों में कह दूं अभी. दोघेही एकमेकांकडे पाहत एकत्र गात होते. प्यार हो जब हो, एक बार हो तुमसे ही, प्यार हो बेशुमार हो, हर बार हो तुमसे ही. गाणं संपताच सर्वजण आनंदाने त्यांच्यासाठी टाळ्या वाजू लागले. विजय तर सिट्या वाजवत होता. हे पाहून अनुषा चेहऱ्यावर लालिमा घेऊन लगेचच अविराजच्या छातीवर आपले डोकं लपवले आणि अविराजनेही हसत तिला आपल्या मिठीत घेतलं.
रंश देखील सर्वांसोबत हसत टाळ्या वाजवत होता, पण त्याच्या अंतःकरणातील भावना कुणालाच कळत नव्हत्या. त्याने मनातच म्हटलं, माझ्यासाठी तुमची खुशीच सर्वात महत्त्वाची आहे. अनुषा त्यानंतर अविराज आणि अनुषाकडे पाहणे थांबून दुसऱ्या बाजूला बघून आपलं ड्रिंक एकदम गिळून टाकलं. सर्वांनी तिथे उशिरा सुमारे 3:30 वाजेपर्यंत खूप मजा केली. अविराजने सर्वांना परत जाण्यासाठी बोलावलं. चला आता सगळे, खूप मस्ती झाली. उद्या सकाळी आपल्याला आणखीन एक खास जागेवर जावं लागणार आहे. त्यामुळे आता हॉटेलमध्ये जाऊन झोपा. आणि त्याचनंतर सर्वांनी अविराजचं बोलणं मान्य करून एक एक करून उठत गाडीकडे निघाले. तब्बल सगळ्यांना बराच नशा झाला होता. सर्व गेले, पण अनुषा अजूनही आपल्या जागी बसली होती. तिला तसेच बघून अविराज म्हणाला, बच्चा काय करतेस? चल लवकर. अविराजच्या बोलण्यावर अनुषा आपल्या हातांनी त्याच्या दिशेने झेपावत हसत म्हणाली, गोदी. आणि त्यानंतर अनुषाची ही हरकत पाहून अविराजने दीर्घ श्वास घेतला. खाली वाकून तिला आपल्या कुशीत घेतलं आणि नंतर दोघं गाडीमध्ये जाऊन अनुषाला समोरच्या सीटवर बसवलं आणि स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसला. गाडीच्या मागच्या सीटवर विजय आणि श्रेया अशा प्रकारे पडले होते जणू बेहोश झालेले. अविराजने कारमध्ये बसून अनुषाचा सीट बेल्ट बांधला आणि गाडी सुरू केली. गाडी थोडी चालू झाल्यानंतर अनुषा आपल्या हाताने कधी अविराजचा चेहरा हलवत होती, तर कधी कानात शिंपडत, कधी त्याच्या जवळ झुकत होती. संपूर्ण वेळ ती अविराजला त्रास देण्यास मागे राहिली नाही. अविराज वारंवार म्हणत होता, बच्चा मत कर, अपघात होईल. त्यानंतरही ती परत बसवण्याचा प्रयत्न करत होता आणि गाडी चालवायला खूप मेहनत घेत होती. काही वेळानंतर अनुषाने आपला सीट बेल्ट उघडला आणि अविराजच्या कुशीत बसली. अनुषा अशी करताच अविराजने गाडी ठोकर लागण्यापासून टाळत तिच्याकडे पाहिलं. तिच्या मासूम डोळ्यांमध्ये तो स्वतःला हरवून बसला. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपला. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.